नमस्कार मंडळी, चला आज करूया शेवग्याच्या शेंगेचं झटपट तयार होणारं कालवण. त्यासाठी इथे कुकरमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यात आता लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतलेली आहे. छान आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ह्यात आता साठवणीचा 1 चमचाभर मसाला मी यात घातलेला आहे. मसालाही छान परतून झाला की यात स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता शेवग्याच्या शेंगा थोड्याशा निबार होत्या, त्यामुळे मी या कुकरला शिजवून घेणार आहे. यात आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस एकजीव करायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि कुकरला छान 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपला कुकर झालेला आहे. कुकर थोडा थंड झाला की आता आपल्याला झाकण काढून थोडंसं दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि साधारण 5 मिनिटं आपल्याला बारीक फ्लेमवर हे कालवण शिजवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे. तर चला इथे आपलं कालवण रेडी झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तर आजच्या रात्रीच्या जेवणात चपाती, कालवण आणि त्याचबरोबर आवळ्याचं लोणचं घेतलेलं आहे. लोणच्याची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.